नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो। त्याचबरोबर शिक्षक भरती संदर्भातील अपडेट्स सुद्धा घेत असतो। तर आज आपण शिक्षक भरती संदर्भातील 27/3/1900 सर्व अपडेट्स या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अत्यंत महत्त्वाचा अपडेट म्हणजे काल आपण जो दिला होता स्वामी विवेकानंद शाळेसंदर्भात की त्यांनी जे प्रसिद्धी पत्रक लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया ही होणार आहे। तर यामध्ये सुद्धा आपण हा मुद्दा क्लिअर केलेलाच होता जेव्हा आपण व्हिडिओ बनवलेला होता, त्याच्यामध्ये सुद्धा की त्यांनी पारदर्शक पद्धतीने होणार अशा स्वरूपाची माहिती ही बाहेर दिलेली आहे। परंतु जे टॅब येईल म्हणजे येता टॅब आहे म्हणजे आपल्याला दोन ऑप्शन मिळणार आहेत मुलाखती ज्या संस्थेसाठी जर तुम्ही निवड करायला गेले की संस्थेच्या निवड करण्यामध्ये दोन टॅब आपल्याला मिळतील, ज्यामध्ये एक टॅब मध्ये मुलाखती शिवाय असलेली जी संस्था आहे भरती त्यांचं नाव येणार आहे आणि एक आहे मुलाखती घेणार असलेल्या। म्हणजेच मग जिथे मुलाखती होणार तिथे एकास 10 प्रमाणात उमेदवार जाणार आहेत आणि जिथे मुलाखती शिवाय भरती होणार आहे तिथे एकास 1 प्रमाणात जाणार आहेत। तर मग या दोन टॅब पैकी आता कोणता टॅब स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही निवडते हे आता आपल्याला येत्या कालावधीमध्येच कळेल की त्यांनी कोणता टॅब हा निवडलेला आहे। तर आपण त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं होतं। तर बरेचसे विद्यार्थी मित्रांचं असं म्हणणं आलेलं की हे फक्त फॉर्मॅलिटी आहे। तर मग आपण पाहूया आता येत्या कालावधीमध्ये की त्यांनी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून अशी माहिती प्रसिद्ध केली का खरंच त्यांनी ही अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या आधारे होणारी भरती प्रक्रियेवर एकास 1 प्रमाणात उमेदवार असे घेतले जातील अशा स्वरूपात जर त्यांनी टॅब निवडला तर त्याचा अर्थ आपण समजू शकतो की त्यांनी जसा शब्द दिलाय तसा पाळलेला आहे। आणि जर त्यानंतर त्यांनी एकास 1 च्या ऐवजी एकास 10 अशा स्वरूपात घेतलेलं असेल तर ते सुद्धा आपल्याला लक्षात येईल आणि तेव्हा सुद्धा जर आपल्याला लक्षात आलं तर ते अपडेट्स सुद्धा आपण लगेचच शेअर करूयात। आता आपण आजचे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स घेऊयात। पहा विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेटमध्ये हा अपडेट आपण समाविष्ट करण्यामागचं कारण हे आहे की सध्या दोन परस्पर मत विरोधी मते ही मांडली गेलेली आहेत किंवा मांडली जात आहेत। तुम्ही पाहू शकता विशाल सोळंकी सरांनी शिक्षण आयुक्त यांनी मत मांडलेलं की शिक्षक भरतीला कोणतीही अडचण नाही। एकीकडे सॉफ्टवेअरचे काम सुरू आहे तर दुसरीकडे न्यायालयीन लढाई सुरू आहे। आणि जेव्हा तुम्ही पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल साईटला व्हिजिट करता तेव्हा तुम्हाला जे सूचना दिसतात त्या सूचनांमध्ये सुद्धा त्यांनी हीच माहिती दिलेली आहे की जे पसंतीक्रम नोंदवण्याचा कालावधी आहे वगैरे याची माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर न्यायालयीन लढाई संदर्भाची माहिती सुद्धा दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की आतापर्यंत शिक्षक भरती विरोधात कोणतीही प्रतिकूल परिस्थिती ही निर्णय म्हणजे प्रतिकूल निर्णय आलेला नाहीये। तर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्राधान्यक्रम भरण्यास उमेदवारांना संधी देणे आणि मुलाखतीशिवाय शिक्षक भरतीत संस्थांना तयार करणे आणि जूनपर्यंत शिक्षकांना रुजू करणे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे असं त्यांनी मत मांडलेलं आहे। त्यानंतर परस्पर विरोधी मत तुम्ही खाली पाहू शकता की आचारसंहितेपूर्वीच शिक्षक भरती करू असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले होते, परंतु प्रत्यक्षात तसे काही घडले नाही आणि शिक्षक भरती विरोधात वेगवेगळ्या याचिका न्यायालयात दाखल होऊ शकतात। यामुळे यावर योग्य तो निर्णय घ्यावा असे सांगूनही आचारसंहिता आणि न्यायालयीन प्रक्रियेत शिक्षक भरती अडकवण्यासाठीच अधिकाऱ्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले। त्यामुळे शिक्षक भरती सध्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकली आहे असे मत संतोष मगर सरांनी संस्थापक अध्यक्ष D.Ed B.Ed स्टुडंट असोसिएशन यांनी मांडलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता हे दोन परस्पर विरोधी मत आहेत। तर यामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जो पवित्र प्रणालीवर आपल्याला जी सूचना दिलेली आहे म्हणजेच एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्राधान्यक्रम नोंदवता येणार आणि जून महिन्यात शिक्षक रुजू होण्याची शक्यता, कारण एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये प्राधान्यक्रम देण्याची सुविधा चालू करून देण्यात येणार आहे आणि ठरवलेल्या कालबद्ध जे त्यांचा कार्यक्रम आहे जो सातत्याने वाढत चाललेला आहे, परंतु त्या कार्यक्रमानुसार जर विचार केला तर तिथून पुढे जून महिन्यापर्यंत शिक्षकांना रुजू होण्याकरिताचा जो पूर्ण गोष्टी आहेत ते करणार आहेत अशा स्वरूपाची माहिती
ही त्यांनी दिलेली आहे। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ज्या न्यायालयीन प्रक्रिया आहेत आणि ह्या न्यायालयीन प्रक्रियामुळे जी भीती वाटत म्हणजे भीती निर्माण झालेली आहे उमेदवारांमध्ये की न्यायालयीन प्रक्रियेत शिक्षक भरती अडकू शकते, तर आता हे येता कालावधी कळेल। म्हणजे ह्यांनी सुद्धा तसं म्हटलेलं आहे, परंतु विशाल सोळंकी सरांचं मत वेगळं आहे। पण एक नॉर्मल विचार केला तर यामध्ये जे वेळ काढूपणा झालेला आहे वारंवार की हे दुरुस्ती करण्यासाठी वेळ वाढवून दिला, ते दुरुस्ती करण्यासाठी वेळ वाढवून दिला, तर यामुळे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेमकं काय होईल हे पाहणं गरजेचं आहे। आता या वेळेमध्ये जी कॉम्प्युटरमध्ये म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये असलेल्या अडचणी बघा, एकीकडे सॉफ्टवेअरचे काम सुरू आहे म्हटलेलं आहे, तर याचा अर्थ इतके दिवस 1 वर्ष ते 1.5 वर्ष घेऊन सुद्धा पवित्र प्रणाली हे सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी आहेत। मग याचा अर्थ तुम्ही समजून घेऊ शकता। तर आपण ह्या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। यामुळे आपण ही माहिती शेअर केली की या अनुषंगाने सध्या शिक्षक भरतीची परिस्थिती आहे। तर आता आपल्याला येत्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत वाट पाहण्याशिवाय सध्या पर्याय नाही आणि ह्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच ही गोष्ट क्लिअर होईल की प्राधान्यक्रम स्टार्ट झाले आणि तिथून पुढचा कालावधी किंवा तिथून पुढच्या गोष्टी हे कशा पद्धतीने पुढे चालतात याबद्दल। त्यानंतर महत्त्वपूर्ण दुसरी बातमी म्हणायला गेलं तर इकडे शिक्षक भरती संदर्भातील इतकी दयनीय अवस्था असताना सुद्धा इकडे जे आहे म्हणजे TET साठीची फी वाढीसाठीचं चाललेलं आहे, म्हणजे इकडे चर्चा। तर इथे पाहू शकता तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क 200 रुपये करण्याचं चाललेलं आहे। इयत्ता 5वी व 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दरवर्षी सुमारे 9 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात आणि या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो। त्यामुळे या परीक्षेच्या शुल्कात 80 रुपयेवरून बघा 80 रुपयेवरून डायरेक्ट 200 रुपये वाढ करण्याचे प्रस्ताव करण्यात आलेले आहेत। आणि त्यानंतर पाहू शकता TET साठी 700 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे। TET परीक्षेचे शुल्क आधीच जास्त असताना ॲक्च्युअलमध्ये TETचे परीक्षेचे शुल्क खूप जास्त आहे दुसऱ्या स्पर्धा परीक्षेच्या मानाने विचार केला तरी। तुम्ही पाहू शकता TET परीक्षेचे शुल्क आधीच जास्त असताना त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे म्हटलेलं आहे। पेपर 1 अथवा पेपर 2 साठी खुल्या व इतर मागासवर्गीयांसाठी 500 रुपयावरून 700 रुपये, तर मागासवर्गीयांसाठी 250 रुपयावरून डायरेक्ट 350 रुपये वाढ होणार आहे आणि दोन्ही पेपरसाठी अनुक्रमे 800 रुपयांऐवजी 1000 आणि 200 रुपये व 400 रुपयांवरून 600 रुपये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती दिलेली आहे आणि उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रतीसाठी नव्याने 100 रुपये शुल्क हे आकारण्यात येणार असल्याची माहिती इथे बघा तुम्हाला मिळू शकते। तर अशा प्रकारे सध्याचे शिक्षक भरती संदर्भातील अपडेट्स आहेत। आता यामध्ये काय बदल होतात, काय नवनवीन गोष्टी येतात जे आपल्याला प्राप्त होतात त्याविषयीची माहिती सुद्धा आपण लगेचच शेअर करीत असतो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्या आपण ह्यामध्ये माहिती शेअर केलेली आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे की नेमकं हे काय असू शकतं, तर ते आणि तुमच्याकडे यापेक्षाही अजून जास्तीची माहिती असेल जी आपण ह्या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेली नाही आहे, तर ती कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा, जेणेकरून आपल्या इतर विद्यार्थी मित्रांना सुद्धा आवश्यक ती माहिती ही वेळीच प्राप्त होईल।